माझा भाऊ एका अनाथ मुलीसोबत प्रेमाचं नाटक करून तिची इज्जत लुटून पळून गेला होता. त्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी तिचे लग्न माझ्या नवऱ्याजवळ लावून दिले. त्यात मी माझा देखील फायदा बघितला होता, कारण की मला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने घेरलं होतं. मी नेहमीच तिचे आभार मानत राहिले, कारण तिने आपलं दुःख विसरून माझं घर सावरलं. माझा आजार खूप वाढला होता. माझी शेवटची वेळ आली असे मला वाटत होते. म्हणून एक दिवशी माझा नवरा घरी नसताना तिने एका बाबाला घरी आणले आणि ती म्हणाली की हे बाबा मला बरे करतील आणि माझा आजार आजच बरा होईल. पण माझे आयुष्य तेव्हा संपले जेव्हा बाबा माझ्या कानात काहीतरी कुजबुजले, जे ऐकून माझा आत्मा हादरला. आता माझी संपूर्ण गोष्ट माझ्या शब्दात ऐका. मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेऊन माझ्या धाकट्या भावाच्या खोलीच्या दिशेने जात होते, कारण मला चांगलंच माहित होतं की त्याने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आणि प्यायलेलं नाही, आणि तसाच त्याच्या खोलीत बसून भूक आणि तहानेने तो रडत होता. त्याच्या रडण्याच्या मागचे कारण आम्हा सर्वांना खूप दुःखी करत होते. पण आम्हा दोघांचे बहीण भावाचे दुःख वेगळं आणि मोठं होतं. सगळ्यांनाच दुःख होतं, पण हे दुःख आमच्यासाठी खूप मोठं होतं, कारण त्यावेळी आम्ही दोघांनीही आमचे आई वडील गमावले होते. निर्जन पाण्यासारखे आपण अचानक निखळून पडल्यासारखे आम्हाला वाटू लागलं होतं. इथे आपल्या जवळचा कोणी नाही जो आपल्याला या उजाडापासून दूर नेईल आणि आपल्या प्रेमाच्या थंड मिठीत घेऊ शकेल. मी विवाहित आहे, 2 मुलांची आई आहे, त्यामुळे मला माझे दुःख कमी वाटायला लागले होते. मी सुद्धा माझ्या दुःखात मग्न राहिले असते, पण मुलं मला कुठल्या ना कुठल्या कामासाठी बोलवायचे, त्यामुळे माझा धाकटा भाऊ पूर्णपणे एकटा पडला होता. आता मला त्याची आठवण आली. मला लाज वाटली. मी माझ्या भावाला कसे विसरू शकते? बिचारा कोणत्या अवस्थेत असेल माहीत नाही. असा विचार करत मी स्वयंपाकघरात आले. मनात ठरवलं होतं, आता मला माझ्या भावाची दुःखात काळजी घ्यावी लागेल. मला माहीत होतं की हे थोडे कठीण आहे, कारण तो आई वडिलांचा खूप लाडका होता. माझ्या आई वडिलांनी माझं लग्न खूप लवकर केलं होतं, त्यामुळे माझ्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या भावाला अधिक प्रेम आणि लाड दिले. तो माझ्यापेक्षा खूप लहान होता. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि जेव्हा मी माझ्या मुलांना झोपवले होते, त्यामुळे आता मला त्यांची चिंता नव्हती. म्हणूनच मी माझ्या भावाकडे आली, तर तो माझ्या अपेक्षेप्रमाणे पलंगावर पडला होता आणि उशीत डोके घालून तो रडत असल्याचे मला दिसले. जेव्हा कधी मी माझ्या भावाला रडताना पाहिजे, तेव्हा मलाही रडायला यायचे. मग मी माझ्या भावाला घट्ट मिठी मारायची आणि आम्ही दोघेही खूप रडायचो. रडल्यानंतर मग मात्र माझे मन हलके व्हायचे. तेव्हा मी माझ्या भावाला समजायची, जर आपण असेच रडत राहिलो तर आपल्या आईबाबांना खूप वाईट वाटेल. आता त्यांना आपल्या अश्रूची नाही तर आपल्या प्रार्थनेची गरज आहे. पण त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे. माझ्या भावाला समजवल्यानंतर तो देखील आता शांत झाला होता. त्यानंतर मी एक ग्लास भरून दूध त्याला प्यायला दिले आणि आराम करायला सांगितले. मग मी त्याच्या केसातून हात फिरवत गप्पा मारू लागली आणि जेव्हा त्याला झोप लागली तेव्हा मी उठून खोली बाहेर आले. माझ्या भावाची मला खूपच काळजी वाटत होती, कारण तो आता एकटा पडला होता. म्हणून मी त्याला समजावले आणि माझ्यासोबत माझ्या घरी यायला सांगितले होते. मला माहित होते की त्याच्यासाठी हे खूप कठीण जाणार आहे, कारण तो आता माझ्या आई बाबांपासून विभक्त झाला होता आणि दुसरे म्हणजे त्याने आपले संपूर्ण बालपण तिथे घालवले होते. ते घर त्याला सोडावे लागले होते. त्याच्यासाठी हे सोपे तर नव्हतेच. अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या भावाला एकटे सोडू शकत नव्हती, कारण अगोदरच परिस्थितीने त्याला एकटे पाडले होते. अशा परिस्थितीमध्ये तो आईबाबांच्या आठवणी विसरू शकत नव्हता. त्यामुळे त्याला माझ्यासोबत ठेवणे खूप गरजेचे होते. मी त्याला सर्व गोष्टी अतिशय शांतपणे समजून सांगितल्या. मग त्याने माझ्या बोलण्याला सहमती दर्शवली. तर दुसरीकडे मी माझ्या नवऱ्यालाही समजावले, त्यामुळे त्यांनीही माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांचा माझ्या बोलण्यावर कोणताही आक्षेप नव्हता. माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय एक विश्वासू व्यक्तीकडे सोपवला होता, कारण माझा भाऊ अजून लहान होता आणि शिकत होता. माझा नवरा माझ्या वडिलांच्या व्यवसायापेक्षा खूप वेगळं काम करत असल्यामुळे त्याला बाबांच्या व्यवसायाविषयी ज्ञान नव्हते. आम्ही नवरा बायको दोघे मिळून सर्व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होतो. माझा भाऊ शिकून मोठा झाल्यावर माझ्या बाबांचा व्यवसाय त्याच्याकडे सोपवता येईल, म्हणून आम्हा दोघांचाही प्रयत्न होता की त्याने इकडे येऊन राहावे, म्हणजे त्याला व्यवसायाचे सुद्धा ज्ञान मिळेल आणि त्याचे मन लागेल. मग हळूहळू तो माझ्या आईबाबांच्या आठवणीमधून बाहेर पडेल. परंतु आपण जसा विचार करतो किंवा आपल्याला जसं पाहिजे असते तसे कधीच घडत नाही. आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत होतो. माझा भाऊ काय करतो, काय करायला हवे याचा सुद्धा आम्ही विचार करत होतो. परंतु माझा भाऊ मोठा झाल्यानंतर आमच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकला नाही.
माझ्या आईबाबांच्या मृत्यूनंतर मी माझ्या भावाला माझ्याबरोबर येण्यास तयार केले होते. तो माझ्याबरोबर माझ्या घरी सुद्धा आला होता, परंतु तो एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून बसायचा. आता तो एवढाही लहान राहिला नव्हता, त्यामुळे त्याला समजावणे सुद्धा कठीण झाले होते. तरी सुद्धा मी आणि माझ्या मुलांच्या प्रयत्नाने आम्ही त्याला समजावू लागलो होतो. त्याला वाचण्याची आणि शिक्षणाची खूप आवड होती. तो महाविद्यालयात जाऊ लागला, त्यामुळे आता तो अभ्यासात व्यस्त असायचा. जेव्हा मी माझ्या भावाला माझ्या मुलांबरोबर असताना पाहिले, तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला. आमच्या मनामध्ये जे काही होते सर्व तसेच घडत होते. त्यामुळे एक दिवस मी माझ्या भावाला बाबांच्या व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा तो जागचा उठला आणि म्हणाला की मला या व्यवसायात अजिबात रस नाही आणि मला या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा वेळ नाही. तो म्हणत होता की मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. मग मी माझ्या नवऱ्याने त्याला समजावून सांगितले, पण तो आमच्या विचारांबरोबर सहमत नव्हता. हे जेव्हा आमच्या लक्षात आले, तेव्हा मात्र माझ्या नवऱ्याने सांगितले की त्याला अगोदर शिकू दे, नंतर तो शिकून त्याच्या बाबांचा व्यवसाय सांभाळेल. परंतु हीच माझी सर्वात मोठी चूक असेल हे मला माहीत नव्हते. माझी मुले सुद्धा हळूहळू मोठी होत होती. माझा भाऊ सुद्धा तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्याला पाहून असे वाटत होते की माझी नजर तर त्याला लागणार नाही ना. त्याने प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मग महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि त्याने आता मेकॅनिकल इंजिनियर म्हणून शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. विद्यापीठातीलच त्याचा अभ्यासक्रमाबद्दल तो खूपच उत्सुक होता, त्यामुळे तो खूपच खुश असायचा. पण गेल्या काही दिवसापासून तो अधिकच आनंदी होत असल्याचे माझ्या लक्षात येत होते. त्याला आनंदी पाहून खरं तर मला अगोदर आनंद झाला, परंतु त्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली. म्हणून मी विचार केला की त्याच्या आनंदी राहण्याचे कारण आपल्याला विचारावे लागेल. मी त्याला त्यामागचे कारण विचारणार होती. त्या अगोदरच त्याने त्याच्या आनंदाचे कारण घरी आणले. त्याने मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण मी जो विचार करत होते त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे होते. एके दिवशी माझा भाऊ विद्यापीठातून घरी आला, तेव्हा तो एकटाच नव्हता, तर त्याने एका मुलीला सोबत आणले होते. ती मुलगी थोडीशी घाबरलेली आणि लाजाळू दिसत होती. त्या मुलीला माझ्या भावासोबत पाहून मी नाराज झाले नाही, पण माझ्या भावाला कोणीही मित्र अथवा मैत्रिणी नव्हत्या म्हणून मी आश्चर्यचकित झाले. मग आता तो या मुलीला आपली मैत्रीण कसा बनवणार? पण नंतर मला ते पटकन समजले, माझ्या भावाने त्या मुलीसोबत मैत्री का केली असेल. एकतर ती मुलगी खूप छान आणि रुबाबदार वाटत होती, त्यामुळे माझ्या भावासोबत तिच्या मैत्रीवर माझा काही आक्षेप नव्हता. उलट मी त्या मुलीवर खूप खुश होते आणि मला ती खूप आवडली. त्यामुळे आई बाबा गेल्यानंतर भावाच्या आयुष्यात आलेला छोटासा आनंद आम्हाला हिरावून घ्यायचा नव्हता. त्यामुळे मी, माझा नवरा आणि माझी मुले आम्ही सर्वांनीच त्या मुलीबरोबर मैत्री वाढवली. त्यामुळेच मी माझ्या भावाकडे आणि त्या मुलीकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागली. परंतु याबाबत मी कोणाशी काही बोलली नाही. मला वाटत होते की दोघेही एकमेकांना पसंत करतात, म्हणून मी माझ्या भावाचे शिक्षण पूर्ण होताच त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला मला वाटले होते की माझा भाऊ त्या मुलीबद्दल सहानुभूती दाखवत आहे आणि म्हणूनच मी तिच्याकडे लक्ष देत होती, कारण त्या मुलीचा त्रास सुद्धा माझ्या भावासारखाच होता. म्हणजे ती मुलगी माझ्या आणि माझ्या भावासारखीच अनाथ होती. मला असे वाटले होते की माझ्या भावाने दुःखासारखे असल्यामुळे तिला आपलेसे मानले असेल आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला असेल. परंतु जसा काळ पुढे सरकत गेला तसं त्यांच्यात सहानुभूतीशिवाय आणखी काहीतरी आहे यावर माझा विश्वास बसू लागला. त्यामुळेच माझ्याकडून त्यांच्या लग्नाचा निर्णय पुढे ढकलला जात होता. पण त्या मुलीला मात्र माझ्या भावाची बायको बनवायचे होते, पण माझ्या भावाला मात्र तिचा नवरा व्हायचे नव्हते आणि त्यामुळे क्षणार्धात सर्व काही बदलले. आज मी माझ्या भावाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता. मी त्याच्यासोबत विद्यापीठात जावे अशी त्याची इच्छा होती, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी त्याच्यासोबत जाऊ शकली नाही. आज त्याच्या विद्यापीठातील शेवटचा दिवस होता. आज त्याला तिथल्या यशाचं बक्षीस सगळ्यांसमोर मिळणार होतं. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जरी तिथे जाऊ शकली नसली तरी मात्र मी घरी बसून त्याला व्हिडिओ कॉलमध्ये पाहत होती. माझ्या भावाचे नाव घेताना मी पाहत होते तेव्हा त्याच्याविषयीची वेगळीच आत्मीयता माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. आज मी पूर्ण दिवसभर निवांत होते. माझ्या बाबांची इच्छा होती तसे मी माझ्या भावाला घडवले होते. माझ्या भावाचा मला आज अभिमान वाटत होता. त्यामुळे मी घरी असून सुद्धा स्वतःशीच हसत होते. अचानक घड्याळामध्ये पाहिले तेव्हा मला काळजी वाटू लागली होती, कारण खूप उशीर झाला होता. एवढ्या वेळेत माझा भाऊ घरी यायला हवा होता. दुपारची आता संध्याकाळ झाली होती. माझ्या मनामध्ये आतापर्यंत माझ्या भावाविषयी अभिमान होता, पण आता माझ्या मनामध्ये काळजी वाढू लागली होती. आनंदाचे क्षण संपून आता चिंता सतावू लागली होती, कारण मी माझ्या भावाला अनेकदा फोन केला. त्याचा नंबर लागत नव्हता, त्यामुळे माझे शरीर थरथर कापू लागले. माझ्या नकळत तो एवढा उशिरापर्यंत कुठेही राहिला नव्हता, त्यामुळे नक्कीच काहीतरी घडले असावे असा विचार करून माझ्या काळजीत अजून भर पडली.
माझी अवस्था पाहून माझ्या नवऱ्याने त्याच्या विद्यापीठामध्ये जाऊन चौकशी केली, पण तिथेही माझा भाऊ नव्हता. त्यामुळे माझा नवरा निराश होऊन परत आला होता. आता मात्र माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी जोरात रडू लागली होती. तो आता कुठे असू शकेल अशी अपेक्षा होती. त्या प्रत्येक ठिकाणाचा शोध माझा नवरा घेत होता, परंतु त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे माझी चिंता आणि माझ्या समोरील अडचणी वाढत होत्या. त्याच वेळी माझ्या भावाची मैत्रीण घरी येताना पाहून मी तिच्याकडे धाव घेतली, कारण कदाचित तिला माझ्या भावाबद्दल काही माहिती असेल. पण जेव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिची अवस्था पाहिली तेव्हा मी क्षणभर दचकली. तिचे केस पूर्णपणे विखुरलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. ती खूपच घाबरलेल्या अवस्थेत होती. कपडे फाटलेले होते. अशी तिची अवस्था पाहून माझ्या मनात विचार आले की माझा भाऊ तिच्यासोबत तर नव्हता ना, नक्कीच त्यांच्या कोणासोबत तरी भांडण झाले असेल किंवा वाटेत त्याला चोर किंवा दरोडेखोर भेटले असतील. असा विचार माझ्या मनात येताच माझ्या हृदयाचा ठोका चुकवत मी तिला माझ्या भावाबद्दल विचारले. तेव्हा ती जोरात रडू लागली. अशा अवस्थेत मी तिला छातीशी कवटाळली आणि पुन्हा तिच्याकडे माझ्या भावाविषयी चौकशी करू लागली, कारण जोपर्यंत मी माझ्या भावाला सुरक्षित माझ्या समोर पाहू शकत नव्हती तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नव्हती. पण त्याच वेळी त्या मुलीने माझ्या कानात जे काही सांगितले ते ऐकून मी जिवंत असतानाच मेली. मी तिचे शब्द ऐकून स्तब्ध झाली होती. मी काही क्षणात कोसळणार तेवढ्यातच त्या मुलीने मला आधार दिला. पण मला त्या मुलीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. परंतु माझ्या समोर उभ्या असलेल्या मुलीचे ते रडणे, तिची झालेली अवस्था आणि तिचा चिंताग्रस्त चेहरा, त्यासोबत माझ्या भावाची अनुपस्थिती मला शांत राहू देत नव्हती. हे सर्व घडत असताना मी बेशुद्ध पडली आणि मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती. त्यावेळी सुद्धा ती मुलगी माझ्या समोरच बसली होती. ती सुद्धा रडत होती, पण तिची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली होती. मला शुद्धीवर यायला किती वेळ लागला माहीत नाही, परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या मुलीकडे पाहत होती. त्याच वेळी माझा नवराही तिथे आला. त्याच्याकडे पाहताच तो सुद्धा मला अस्वस्थ असल्यासारखा दिसला, म्हणून मी लगेचच माझ्या भावाबद्दल नवऱ्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने मान हलवली, पण माझा नवरा काही बोलण्या अगोदरच मी डोळे बंद करून रडायला सुरुवात केली, कारण माझा नवरा आणि त्या मुलीला सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. म्हणूनच मी रडू लागली होती. पण मला काहीही झाले तरी माझ्या भावाला भेटण्याची इच्छा होती, कारण त्यांच्या तोंडून त्याचा गुन्हा ऐकल्याशिवाय माझा कोणावरही विश्वास बसणार नव्हता. त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की माझ्याकडे माझ्या भावाच्या क्रूरतेचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे माझ्याकडे डोळे मिटून रडण्याशिवाय पर्याय नव्हता. मला शुद्ध आल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलमध्ये एक रात्र मला ठेवण्यात आले. तेव्हा मला नवल वाटले की नक्की मला काय झालं आहे. मला अजूनही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज का मिळत नाही, आणि म्हणूनच हा प्रश्न मी माझ्या नवऱ्याला विचारला. तेव्हा त्याने दुरूनच जे काही सांगितले ते ऐकून माझं मन भरून आले आणि मी पुन्हा रडू लागली. काल दुपारी मला जो आनंद झाला होता तो सर्व आनंद आता नाहीसा झाला होता, कारण माझ्या भावाच्या लज्जास्पद कृतीमुळे मला अपराधी वाटू लागले होते. मी जिवंत असून सुद्धा मृत्यू माझ्या जवळ फिरत आहे असे मला वाटू लागले आहे, कारण एका बाजूला माझ्या भावाने जे कृत्य केले होते त्याचे टेन्शन होते, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी सांगितले होते की मला कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासलं आहे आणि यातून बाहेर पडण्याची आशा सुद्धा खूप कमी आहे. हे सर्व ऐकून जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अशाच परिस्थितीमध्ये मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलून मला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मी घरी आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन मी एक मोठा निर्णय घेतला. माझा निर्णय ऐकून माझ्या नवऱ्याला सुरुवातीला ते पटले नाही, पण नंतर मुलांचा विचार करून मी माझ्या नवऱ्याला सर्व गोष्टी समजून सांगितल्या. माझ्या भावाने ज्या मुलीची इज्जत लुटली होती, मी तिचं लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावले. त्यामुळे मी त्या मुलीचेही आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला होता. मग मला वाटले यापेक्षा वाईट काय असू शकते. माझा भाऊ ज्याच्यावर माझे खूप प्रेम होते तो एका अनाथ मुलीच्या इज्जतीचा बळी घेऊन पळून गेला होता. त्याची ही चुकी कधीही माफ करण्यासारखी नव्हती, कारण अशा परिस्थितीत त्या मुलीची काय अवस्था झाली असेल हे तिच्यापेक्षा दुसऱ्या कोणालाही समजणार नाही. आता मला काहीही एक बोलायचे नव्हते. स्वतःला संकटातून बाहेर काढण्यासाठी मी माझ्या मुलांकडे लक्ष देऊ लागली होती. तेव्हाच मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले की माझा नवरा माझ्या मुलांकडे माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी त्या मुलीकडेच जास्त झुकू लागला होता. पण तरीही माझ्या मनात त्या मुलीविषयी वाईट भावना नव्हती, कारण माझ्या नवऱ्याच्या कठीण काळात त्या मुलीने माझ्या नवऱ्याला खूपच चांगली साथ दिली होती. त्यासाठी मी तिची ऋणी होती आणि माझ्या नवऱ्याचा राग करण्यापेक्षा त्याच्याजवळ प्रेमाने वागणे चांगले आहे असे मला वाटत होते, कारण पुढे जाऊन माझ्या मुलांची काळजी, माझ्या मुलांचे भवितव्य त्यालाच तर उज्ज्वल करायचे होते. आणि दुसरे म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता. आता तर तो दिवसभर कामात व्यस्त असायचा. एक दिवशी माझी तब्येत खूपच खराब झाली, पण माझा नवरा घरी नव्हता. त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोने माझ्या नवऱ्याला बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु
मी तिला नकार दिला. मग ती मुलगी स्वतःच घरातून बाहेर निघून गेली आणि ती जेव्हा परत आली तेव्हा तिच्यासोबत एक बाबाजी होते. ती मुलगी म्हणाली, हे बाबा खूपच हुशार आहेत. मला आशा आहे की ते तुम्हाला पूर्णपणे बरे करतील. आता हे तुमच्यावर उपचार करतील. पण काही वेळाने ती मुलगी तिथून निघून गेल्यावर त्या बाबांनी माझ्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून मी घाबरली. बाबांचे शब्दही असे होते की मी ते पूर्णपणे ऐकत बसली. आता मात्र माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. हे जेव्हा बाबाजींच्या लक्षात आले तेव्हा लगेच ते तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले. बाबांच्या बोलण्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेले औषधं मी घ्यायची बंद केली. पण ही गोष्ट मी कोणालाही समजू दिली नाही. मी गोळ्या घेणे बंद केल्यावर मला वेळेवर झोप येण्यास मदत झाली. त्यामुळे माझा निद्रानाश कमी होत गेला. मग मी हळूहळू घराच्या कामात व्यस्त राहू लागली. माझा नवरा आणि ती मुलगी मला काम करू नकोस असे सांगायचे, परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काम करत असायचे. त्या मुलीला असे वाटत होते की मी नेहमी बेडवर आराम करायला हवा. तिचा माझ्याविषयीचा भाव पाहून कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी यायचे. माझा भाऊ घरी येताच काहीतरी मोठं घडणार आहे असं त्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला वाटू लागले होते. त्यामुळेच ती मुलगी जोरजोरात रडू लागली आणि ती पुन्हा माझ्या भावाला दोष देऊ लागली की यानेच माझी इज्जत लुटली आहे. तेव्हा माझा नवरा सुद्धा पुढे आला आणि माझ्या भावावर रागू लागला. हा गुन्हेगार या घरात आलाच कसा असे म्हणत माझा नवराही मला शिवीगाळ करू लागला. तरीही मी आणि माझा भाऊ दोघेही शांत होतो, कारण आम्ही त्या दोघांना मन मोकळेपणाने बोलून देत होतो. कारण त्या दोन्ही भामट्यांना गप्प बसण्याची व्यवस्था आम्ही अगोदरच केली होती. त्या दोघांची बडबड चालूच होती. त्याच वेळी पोलीस घरात आले. पोलिसांना समोर पाहिले तेव्हा माझ्या नवऱ्याचा आणि त्या मुलीचा चेहरा पांढरा पडला. कारण खरं तर माझ्या भावाने त्या मुलीची कोणतीच इज्जत लुटली नव्हती. खरं तर हे सर्व त्या मुलीचे आणि माझ्या नवऱ्याचे नाटक होते. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते आणि त्या दोघांनाही पैशाची खूपच हाव होती. त्यामुळे माझ्या भावाला मार्गातून दूर करण्यासाठी ते दोघेही हे सर्व ठरवून नाटक करत होते. माझ्या भावावर खोटे आरोप लावून त्यांना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते. एकदा तो गजाआड केला की त्याच्या बाबांची सर्व संपत्ती आपल्याला हडप करता येईल असा त्यांचा प्लॅन होता. परंतु हे जेव्हा माझ्या भावाच्या लक्षात आले तेव्हा तो वेषांतर करूनच राहू लागला. त्याला आपला जीव वाचवायचा होता म्हणून काही दिवस तो लपून बसला होता. माझ्या भावाला पहिल्या दिवसापासूनच या दोघांवर संशय आला होता. एकदा तर त्या दोघांनी माझ्या भावाला मारण्याचा सुद्धा प्लॅन केला होता आणि त्याची सर्व रेकॉर्डिंग माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये होती. त्या दोघांनीही खूप हुशारीने काम केले होते, तरी सुद्धा ते पकडले गेले होते. पोलिसांनी आता त्या दोघांनाही अटक केली होती.
रडतच माझ्या खोलीत गेली. माझे संपूर्ण आयुष्य मला माहीत होते की माझा नवरा चांगला आहे, पण तो फसवणूक करणारा निघाला. शेवटी माझा भाऊ निर्दोष होता. तेच सत्य सर्वांसमोर आले. आम्ही दोघांनी त्या दोघांनाही खूप मोठा धडा शिकवला होता. नंतर माझ्या भावाने माझ्यावर योग्य उपचार केले. त्यामुळेच मी पूर्णपणे बरी झाली. मग पुढे एक चांगली मुलगी बघून मी माझ्या भावाचे लग्न लावून दिले. आता आम्ही बहीण भाऊचे नाते खूप चांगले आहे. आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत. आता माझ्या भावाची मुले छोटी आहेत, तर माझी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. माझ्या बाबांचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत पैशांची कधीही कमतरता भासली नाही. त्यामुळेच आमचे सर्व काही सुरळीतपणे चालू आहे. परंतु जो आमच्या बरोबर कपटीने वागले ते मात्र अजूनही जेलबंदच आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.